ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. श्रावण महिन्यात दान धर्म करताय तर या 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव. तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात तुमच्यावरही महादेवांची कृपा सदैव राहील. भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रावण महिन्यात केलेला दानाला विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, हिंदू धर्मानुसार 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर श्रावणात भगवान शंकरांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिन्यात दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या पवित्र काळात केलेल्या दानामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. जर तुम्हाला श्रावण महिन्यात पुण्य मिळवायचे असेल तर काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. दान केल्याने मनाला शांती मिळते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. दान नेहमी योग्य आणि गरजू लोकांनाच केले पाहिजे. यासाठी जाणून घेऊया की शिवभक्तांनी श्रावण महिन्यात कोणत्या वस्तूंचे दान करावे. अन्न आणि कपड्याचे दान. श्रावण महिन्यात भुकेल्या आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. तुम्ही तांदूळ, गहू किंवा सात्विक अन्नदान करू शकता. याशिवाय गरीब आणि संतांना स्वच्छ कपडे दान केल्याने भगवान शंकरांचा विशेष आशीर्वादही मिळतो. तेव्हा तुम्ही खऱ्या मनाने एखाद्या असहाय्य व्यक्तीला कपडे किंवा अन्न देता तेव्हा तुम्हाला मिळणारा आशीर्वाद जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतो. या पवित्र काळात शक्य तितके अन्नदान करणे महत्त्वाचे आहे. अन्नदान केल्याने कुटुंबात संपत्ती आणि समृद्धीची कधीही कमी भासत नाही. म्हणून शक्य होईल तितके दान करावे. पांढऱ्या वस्तू दान करण्याचे महत्त्व. भगवान शंकरांना पांढरा रंग प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तुम्ही दूध, दही, साखर किंवा पांढरे कपडे दान करू शकता. पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने मन शांत होते आणि जीवनातील ताणतणाव कमी होतो. ज्योतिषशास्त्रानुसार पांढऱ्या वस्तू चंद्र देवांशी देखील संबंधित आहेत, ज्यामुळे मानसिक स्थिरता वाढते. जर एखाद्या व्यक्तीचे मन वारंवार विचलित होत असेल तर त्यांनी श्रावण महिन्यात दूध किंवा तांदूळ नक्कीच दान करावे. मंदिरात दूध दान केल्याने विशेष आशीर्वादही मिळतो. हे छोटेसे कृत्य तुमचे जीवन सकारात्मकतेने भरून टाकते. श्रावणात काय दान करू नये. धार्मिक परंपरेनुसार श्रावण महिन्यात काही वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते. या महिन्यात लोखंडी वस्तू जसे कढई, तवा, चाकू आणि कात्री यांचे दान टाळतात. कारण लोखंड हे शनीशी संबंधित आहे. त्यामुळे घरात वादविवाद वाढू शकतात. तसेच काळ्या रंगाचे कपडे दानात देत नाहीत, कारण काळा रंग अशुभ मानला जातो. श्रावणात हिरवा, पांढरा रंग शुभ आहे. याशिवाय मोहरीचे तेल आणि चामड्याच्या वस्तू जसे बूट, बेल्ट यांचे दानही या महिन्यात करता येत नाहीत. कारण श्रावण हा सात्विक आणि शुद्धतेचा महिना आहे. मंगळवार आणि शुक्रवारी मीठ तसेच धारदार वस्तूंचे दान केल्याने नातेसंबंधात कटुता येते, तर अशी समजूत आहे. त्यामुळे काही जण श्रावणात तांदूळ, गहू, तूप, पांढरे कपडे आणि अन्नदान करणे जास्त पसंत करतात. त्यामुळे अशा प्रकारे श्रावण महिन्यात तुम्ही ह्या गोष्टी दान केल्याने तुमच्यावरती महादेवांची कृपा राहील. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.